मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातले आमदार जितेंद्र आव्हाड आणि आव्हाड समर्थक कार्यकर्त्याच्या संवादाची एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे। तसंच हे क्लिप शेअर करताना संदीप देशपांडेंनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा देखील साधला आहे। एखाद्या शिपायाने बलात्कार केला किंवा तो जो कोण होता त्यांनी तर ते माफ करण्याजोगं नाहीये, त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे। पण एखाद्या मोठ्या माणसाने केला, श्रीमंत माणसाने केला तर त्या श्रीमंत माणसाला त्याचं प्रकरण दाबता येतं। असे दोन कायदे या राज्यात आहेत का? हा मल्लिकार्जुन पुजारी कोण आहे? तो एनसीपीचा कार्यकर्ता आहे का? असेल तर त्याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे। मी तर म्हणतो खरं तर सुप्रिया सुळे मॅडमनी ही मागणी केली पाहिजे की याची चौकशी करा म्हणून। त्या करणार आहेत का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शेअर केलेली ही ऑडिओ क्लिप आपण ऐकूया, पण या ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही। हॅलो, हाँ सर बोलो। कोण? पुजारी मल्लिकार्जुन, तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवरनं। तुमच्याकडे आले का सर? अरे माझ्याकडे नाही, ते शरद पवार साहेबांनी प्रफुल्ल पटेलकडे गेले। साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब, ती मुलगी आपल्याकडे न्याय काहीतरी करता नको ते उद्योग। मी काय केलं साहेब? मी त्याला थोडी ब्लॅकमेल केलेलं। मालक बिला टी सिरीजचा मालक आहे तो समोर। हो साहेब माहिती आहे मला, ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे। मरू दे तिला, तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये? मी काय बदनाम? मी काय त्याला काय बोललो का साहेब? मी काहीच नाही बोललो ना, फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा, गुन्हा दाखल करू देऊ नका। बोला मी काय समजावणार बाबा, तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये, बोला मी समजावतो त्या मुलीला। ब्लॅकमेल तर काय त्याच्यामध्ये पडू नको, त्याला सांग तुझं तू बघ। ठीक आहे सर। दरम्यान या ऑडिओ क्लिपवर जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय आपण ते देखील पाहूया। सर, एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते तुमच्या नावाने, कसं बघता या ठिकाणी? मी पण ऐकली। ही 5-6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप आहे। फिल्म इंडस्ट्रीतल्या एका मोठ्या माणसाला काही त्रास दिला जात होता, त्यासंबंधी तेव्हाच्या आमच्या पक्षातले ज्येष्ठ नेते, मी त्यांचं नावही ऑडिओ क्लिपमध्ये घेतलं आहे, त्यांनी त्यांच्याकडे तक्रार केली की पक्षाचा एक माणूस असा त्रास देतोय। मल्लिकार्जुन जे आहेत त्यांना पक्षात मीच आणलं होतं, त्यामुळे मी त्यांना सांगितलं अरे बाबा कशाला करतोय सगळं, सोड ना यार। कारण का त्याच्या मागचं बॅकग्राऊंड फार विचित्र होतं, ते मी ते सांगू इच्छित नाही। आता 5-6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप काढून चालवणार असाल तर अशा खूप ऑडिओ क्लिप मिळतील, खूप। आता सुपारी घ्यायची म्हटल्यावर सुपारी घेणार ना, सुपारी तुमचं नावच सुपारी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे